शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेती या व्यवसायाला अधिक महत्त्व वाढत आहे. शेतकरी रेशीम शेतीच्या माध्यमातून कमी वेळेमध्ये कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. अगदी याचप्रमाणे बीड येथील बाळासाहेब वानखेडे हे देखील रेशीम शेतीचा व्यवसाय करत आहेत. मागील 4 वर्षांपासून ते रेशीम शेती हा व्यवसाय करत असून कमी क्षेत्रामध्ये त्यांना अधिक उत्पन्न मिळत आहे. माझं नाव बाळासाहेब वानखेडे. मी 4थं वर्ष रेशीम शेती करतोय. जोडधंदा म्हणून आपल्याकडे भाजीपाला व इतर पिके येतात, त्याला जोडधंदा म्हणून आपण रेशीम शेतीचं चालू केलेलं आहे. तर मला रेशीम शेडसाठी 3 लाख रुपये खर्च आलेला आहे एकूण. तर भाव वाढत गेल्यामुळं मार्केटला कसं आहे, आपल्या इकडं भाव कमी जास्त होत राहतात. केव्हा 500, 400, 700 जसा भाव राहील तसा आपल्याला बेनिफिट राहतं ह्याच्यात. तर पहिली बॅच मला 60,000 झाली, नंतर भाव वाढले, दुसरी 75,000 झाली, तिसरी बॅचला मला 98,000ची पट्टी आली. तर 1 एकरामध्ये त्यांनी हे उत्पन्न घेतलेलं असून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना 3 लाख रुपये एवढा खर्च आला आहे. झाडांचे संगोपन करणे, त्याचबरोबर पानांवरती कीटकांचा कसलाही प्रादुर्भाव वाढू नये याबद्दलची ते वेळोवेळी काळजी घेतात. तर हे पीक शेतकऱ्यांनी घेण्यासाठी चांगलं आहे जोडधंदा म्हणून. बघत जास्त काय नाही, सकाळून हाला फक्त 1 तास शेडमध्ये टाईम द्यावा लागतोय, दुपारून 1 तास टाईम द्यावा लागतो शेडमध्ये पाला कापण्यासाठी. मग तसे आपले 21 दिवस त्याच्यात जातात. आपले रेशीम 21 दिवस आपल्याला शेडचं काम करावं लागतं. याचे आळ्याचं संगोपन करून मग नंतर आपल्याला मार्केटला हे तयार करून मार्केटला न्यावं लागतंय. जालना किंवा बीडला मार्केट झालं आहे, जालन्याला मार्केट आहे, नाही तर मग बेंगलोरला जातात लोक, काही बेंगलोरला सुद्धा मार्केट आहे तसं. बाळासाहेब वानखेडे यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेती या व्यवसायाला सुरुवात केली होती. दिवसेंदिवस या व्यवसायाचं अधिक महत्त्व वाढत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून बाळासाहेब वानखेडे हे वर्षाला 5 ते 6 लाखांची कमाई करतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.